नमस्कार. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचं नितीन करडुळे पाटील या YouTube चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अल्जेब्राचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करत आहोत. सेट्स. देर आर 7 चॅप्टर्स इन अल्जेब्रा. आउट ऑफ दिस 4 चॅप्टर्स इन फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म मध्ये 4 चॅप्टर्स आहेत. फर्स्ट चॅप्टर इज सेट्स. नाउ टुडे वी स्टार्ट फ्रॉम चॅप्टर फर्स्ट सेट्स. ज्या विद्यार्थ्यांना पुढचे चॅप्टर्स पाहिजेत, रियल नंबर्स, पॉलिनॉमियल्स, त्याचे व्हिडिओज आपल्याकडे आहेत, त्याचे लेक्चर्स आपल्याकडे आहेत, ते तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. आज आपण सेट्स पासून स्टार्ट करूया. व्हॉट इज मीन बाय सेट्स? सेट्स कशाला म्हणायचं? सेट्स इन मराठीमध्ये सेट्सला संच असं म्हणतो. संच म्हणजे कशाचा संच, कशाचा समूह. आपण अनेक शब्द, फ्लॉक ऑफ बर्ड्स, बंच ऑफ कीज, फ्लावर्स ऑफ बकेट ऑफ फ्लावर्स और पाइल ऑफ नोटबुक्स, असे वेगवेगळे प्रकारच्या समूहाचा उच्चार करत असतो. हे सेट्स आहेत का? नाही. देर आर सो मेनी डिफरन्स बिटवीन ग्रुप अँड सेट. ग्रुप आणि सेट मध्ये डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? व्हॉट इज मीन बाय सेट? द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. ज्या वेल डिफाईन करता आलं पाहिजे. कलेक्शन पण वेल डिफाईन करता येणार. वेल डिफाईन म्हणजे काय? निश्चित सांगता येणाऱ्या गोष्टींचा समूह, निश्चित सांगता येणाऱ्या बाबींचा समूह इज कॉल्ड सेट. मी सांगितलं तुम्हाला. सांगा डेज ऑफ द वीक. डेज ऑफ द वीक सांगू शकता. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे. मंथ्स ऑफ द इयर. येस, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. हे झाले मंथ्स ऑफ द इयर. मीन्स द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट. याला आपण कलेक्शन केलं, वेल डिफाईन केलं, इज कॉल्ड सेट. इफ आय आस्क टेल मी द क्लेवर स्टुडंट ऑफ द क्लास. क्लेवर स्टुडंट सांगा म्हणलं तर सांगू शकतो का? काय काही जण मॅथ मध्ये हुशार असतील, काही सायन्स मध्ये असतील, काही इंग्लिश मध्ये असतील, आणखी काही मेंटल ॲबिलिटी मध्ये हुशार असतील. मीन्स वी डू नॉट डिफाईन द क्लेवर स्टुडंट ऑफ द क्लास. क्लेवर स्टुडंट आपण सांगू शकत नाही. इफ आय, बिकॉज दिस इज रिलेटिव्ह टर्म. ही रिलेटिव्ह टर्म आहे. इफ आय आस्क ब्रेव स्टुडंट ऑफ द क्लास, टेल मी द ब्रेव स्टुडंट्स ऑफ द क्लास, किंवा सेट ऑफ ब्रेव स्टुडंट. ब्रेव स्टुडंट सांगू शकतो का? नाही सांगू शकत. बिकॉज दिस इज रिलेटिव्ह टर्म. ही सुद्धा रिलेटिव्ह टर्म आहे. काहींची ताकद हातामध्ये असेल, काहींची पायामध्ये असेल, काहींची मेंदूमध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे हे रिलेटिव्ह टर्म्स असतात, त्या सेट नसतात. द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. ज्या गोष्टी वेल डिफाईन करता येतात त्यालाच आपण सेट म्हणू. द कलेक्शन ऑफ well defined objects is called set. ज्या गोष्टी वेल डिफाईन करता येतात त्यालाच आपण सेट्स म्हणतो. ही गोष्ट लक्षात आली तुमच्या? निश्चित सांगता आली पाहिजे. मग मी असं म्हणलो, सेट ए इज द सेट ऑफ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10. 1 to 10 मधले नॅचरल नंबर सांगा. येस, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 झाले 1 to 10 मधले नॅचरल नंबर्स. आपण वेल डिफाईन, निश्चित सांगू शकलो, इज कॉल्ड सेट. हे जर लक्षात आलं असेल तर सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. सगळे सेट्स हे कॅपिटल लेटरने डिनोट करतात. ए, बी, सी, डी, ई. दिस कॅपिटल लेटर्स आर युज्ड टू डिनोट द सेट. सेट डिनोट करण्यासाठी कॅपिटल लेटर्स यूज करतात. नेक्स्ट आता सेट ए इज द सेट ऑफ नॅचरल नंबर. हा सेट ऑफ नॅचरल नंबर घेऊ आपण, किंवा दुसऱ्याला सेट ऑफ इव्हन नंबर्स 2, 4, 6, 8 as this line. Okay. Set B is the set of vowels in English alphabet. Vowels in English alphabet कोणते? A, E, I, O, U. This is the vowels in English alphabet. The vowels in English alphabet मधले. Okay. Set C is the set of 1, 3, 5, 7. Okay. Set E is the set of 4, 9 आणि 16. काही सेट्स मी तुमच्या समोर लिहिले. का लिहिले त्याचं कारण सांगतो का? ओके, पाहून घ्या एकदा. हे काही सेट्स मी तुमच्या समोर लिहिलेले आहेत. ओके. दीज आर ऑब्जेक्ट्स ऑफ सेट्स, एलिमेंट्स ऑफ सेट्स अँड मेंबर्स ऑफ सेट. हे काय पहा, 2, 4, 6, 8. एलिमेंट ऑफ सेट ए, मेंबर ऑफ सेट ए, ऑब्जेक्ट ऑफ सेट ए. The individual object of the set is called element of the set, member of the set or ऑब्जेक्ट ऑफ द सेट. हे जे इंडिव्हिज्युअल आहे त्याला
ऑब्जेक्ट म्हणा, एलिमेंट म्हणा, मेंबर म्हणा, काही फरक पडत नाही. आता हे 2 इज द मेंबर ऑफ सेट ए, 2 इज द एलिमेंट ऑफ सेट ए, 2 इज द ऑब्जेक्ट ऑफ सेट ए. तिन्ही वाक्याचा एकच अर्थ आहे. 4 is the object of set A, 4 is an element of set A, 6 is an element of set A, 8 is an element of set A. A is element of set B, E is an element of set B, I is element of set B, O is element of set B, U is element of set B. हे कसं लिहितात पहा. आपल्याला A is the element of set B असं लिहायचंय. या ठिकाणी आपण असं लिहायचं A पहा A is an element of set B. हे सिम्बॉल आहे पहा. ते जर A जर हा B या सेटचा एलिमेंट असेल तर या पद्धतीने दाखवतात. A is an element of set B, E is an element of set B, I is an element of set B, O is an element of set B and U is an element of set B. हे A E I O U हे B या सेटचे एलिमेंट आहे. हे अशा पद्धतीने दाखवतात. जर नसेल एलिमेंट तर A E I O U सोडून दुसरा घ्या. T is not element of set B. जर नसेल तर not element अशा पद्धतीने हे सिम्बॉल काढून त्याच्यावरती एक तिरकी रेष मारतात. दुसरे एक एक्झाम्पल घेऊ आपण पहा. 4 is the element of set A. हे आपल्याला लिहायचे 4 is the element of set A. आपण अशा पद्धतीने लिहायचं पहा 4 is an element of set A. पाहून घ्या 4 is an element of set A. 8 is हे याचं रीडिंग कसं करायचं. 4 is an element of set A. आपल्याला असं लिहायचं 8 is element of set A. आहे काय? यस 8 is an element of set A. मेंबर ऑफ सेट A म्हणा, ऑब्जेक्ट ऑफ सेट A म्हणा, काही फरक पडत नाही. ओके. जर नसेल मेंबर तर याच्यामध्ये 0 नाहीये. मी लिहितो पहा 0 is not element of set A. अशा पद्धतीने लिहितात. 0 is not an element of set A. एक्सरसाइज सोडवताना आणखी तुमचा याचा जास्त प्रॅक्टिस होईल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय सेट? द कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट. ऑल द सेट्स आर डिनोटेड बाय कॅपिटल लेटर्स. इंडिविजुअल ऑब्जेक्ट्स ऑफ द सेट्स आर कॉल्ड एलिमेंट ऑफ सेट ए और ऑब्जेक्ट ऑफ द एलिमेंट्स और ऑब्जेक्ट ऑफ द सेट. देन ऑल द एलिमेंट्स आर डिनोटेड बाय स्मॉल लेटर्स और नंबर्स. एक तर हे स्मॉल लेटरने दाखवतात, नंबर्सने दाखवतात. अशा पद्धतीने सेट्स म्हणजे काय तुम्हाला समजलं पहा. काही फिक्स सेट आहेत की जे त्याच लेटर्सने दाखवतात. ती गोष्ट तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे. पूर्ण चॅप्टर्स मध्ये ते लागणार आहे पहा. सेट n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता n म्हटलं की इथून पुढे नॅचरल नंबर्सच लक्षात ठेवायचं. सेट n इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 4 as this like सेट ऑफ नॅचरल नंबर्स. W means W इथून पुढे जर ज्यावेळेस सेट्स प्रकरणात येईल त्यावेळेस W means सेट ऑफ होल नंबर्स 0 1 2 3 4. दिस इज सेट ऑफ होल नंबर्स. नॅचरल नंबर काय, होल नंबर काय, रियल नंबरचे जे माझे चॅप्टर्स आहेत त्यामध्ये पाहून घ्या. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर, रियल नंबर सगळं स्पष्ट करून त्याच्यामध्ये सांगितलेले पहा. तो व्हिडिओ पाहून घ्या सगळेजण. सेट ऑफ इंटिजर्स. इंटिजर सेट म्हणजे काय? इंटिजर्स मीन्स द सेट ऑफ पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड 0 इज कॉल्ड इंटिजर्स. -3 -2 -1 0 1 2 3 as this like. This is set of integers. यानंतर इथून पुढे n पाहिलं की नॅचरल नंबर w, होल नंबर i, इंटिजर्स q is the set of rational numbers. काय म्हणायचं? सेट ऑफ रॅशनल नंबर्स. व्हॉट इज मीन बाय रॅशनल नंबर? द नंबर्स व्हिच आर written in the p upon q form. q is not equal to 0 is called rational number. ज्या संख्या अंश आणि छेद रूपामध्ये लिहिलेल्या असतात त्यांना आपण रॅशनल नंबर म्हणतो. द नंबर्स व्हिच आर written in the p upon q form, rational number. And r कशाला म्हणायचं? सेट ऑफ रियल नंबर्स. The set of real numbers. रियल नंबरचा जो सेट असतो त्याला r ने डिनोट करतात. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर, रॅशनल नंबर, रियल नंबर. यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट्स लिहिण्याच्या पद्धती. देयर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. सेट लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत पहा. दोन्ही पद्धती मी स्पष्ट करून सांगतो. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. ओके.
फर्स्ट मेथड, सेट लिहिण्याच्या पद्धती पहा. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. There are two methods of writing set. First method is listing method. Listing method. Listing method is also called roster form. Listing method ला roster form म्हणतात किंवा त्याला roster method असं म्हणूया. roster method. Second method आहे पहा rule method. rule method. या रूल मेथडला सेट बिल्डर फॉर्म म्हणतात. सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म काय एक समजून सांगतो. रोस्टर मेथड असं म्हणतात. सेट ए इज द सेट ऑफ 2, 4, 6, 8 and 10. ओके. सेट बी इज द सेट ऑफ ए, ई, आय, ओ and यू. सेट सी इज द सेट ऑफ 4, 9 आणि 16. काही सेट्स लिहिले पहा. आता लिस्टिंग मेथड मध्ये काय असतं. ऑल द एलिमेंट्स राईट इन कर्ली ब्रॅकेट. हे कर्ली ब्रॅकेट आहे पहा. लिस्टिंग मेथड म्हणजे काय सांगतो मी तुम्हाला. ऑल द एलिमेंट्स राईट इन कर्ली ब्रॅकेट. कर्ली ब्रॅकेट मध्ये एलिमेंट्स लिहायचे. ऑल एलिमेंट्स सेपरेटेड बाय कॉमाज. सगळे एलिमेंट कशाने सेपरेट करायचे. सेपरेटेड बाय कॉमाज. Then each and every element write only once. एक एलिमेंट एकदाच लिहायचा. जरी तो डबल आला असेल एखाद्या सेट मध्ये तो डबल आला असेल तरी इथं रिपीट करायचा नाही. each and every element write only once. Then order of the element is not important. ऑर्डर इम्पॉर्टंट नाही. म्हणजे काय पहा या ठिकाणी मी दुसरा शब्द लिहितो पहा. हे लिहितो. सेट डी इज द सेट ऑफ letters in the word listen. listen word मध्ये पहा. listen LISTEN. या listen word मधले letters इथे लिहायचे मला. set D is the set of letters in the word listen. listen मधले letters लिहितो मी पहा. याची ऑर्डर चेंज करतो. N E T S I and L. काय केलं पहा मी. LISTEN. ऑर्डर चेंज केली. सेट डी इज द सेट ऑफ लेटर्स इन द वर्ड लिसन. लिसन वर्ड मधले आपण काय घेतले. लेटर्स घेतले. एखादा रिपीट आलाय का पहा. NETSIL. रिपीट नाही. मी परत एकदा नियम सांगतो. लिस्टिंग मेथड मध्ये काय असतं. रोस्टर मेथड मध्ये काय असतं. आणखी तुम्हाला लिस्टिंग मेथडचे रूल मेथडचे लिस्टिंग मेथड करताना परफेक्ट समजेल. आजच समजेल तुम्हाला पहा. All the elements write in curly bracket. curly bracket मध्ये द्यायचे. All elements separated by comma. कॉमाने सेपरेट करायचे. Then each and every element write only once. एकदाच लिहायचा. And order of the element is not important. ऑर्डर महत्त्वाची नाही आहे. हे झाली लिस्टिंग मेथड. Then what is meant by rule method? In rule methods there are no list of the elements, no list of the members. मेंबरची लिस्टची एलिमेंटची लिस्ट करायची नाही. Only write the property of the variable. variable ची प्रॉपर्टी लिहायची बाय टेकिंग वर्टिकल लाईन किंवा कॉलम घ्यायचा आणि आपल्याला प्रॉपर्टी लिहायची. एक्झाम्पल शिवाय हे समजणार नाही. एक्झाम्पल्स घेऊया आपण. आता हाच सेट मी तुम्हाला लिस्टिंग मेथड रूल मेथडने लिहून दाखवतो का. 2, 4, 6, 8, 10 हे सगळे इव्हन नंबर्स आहेत. कशा पद्धतीने रूल मेथडने लिहायचे पहा. सेट ए इज द सेट ऑफ इव्हन. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट. या रेशोला सच दॅट म्हणायचं. सेट ए इज द सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स इज an even number between 1 to 11. पहा काय केलंय मी. हा सेट ए मी रूल मेथडने लिहिलाय. रूल मेथड मध्ये कसा कन्वर्ट केला. इन रूल मेथड देयर आर नो नीड टू लिस्ट द एलिमेंट. या एलिमेंटची लिस्ट करण्याची गरज नाही. काय करायचंय मग. यासाठी कोणता रूल तयार होतोय तो रूल आपल्याला लिहायचा. ती प्रॉपर्टी आपल्याला लिहायची. कोणती प्रॉपर्टी तयार होईल. 2, 4, 6, 8, 10 हे इव्हन नंबर आहेत. कोणत्या कशामधले इव्हन नंबर आहेत. बिटवीन 1 to 11. बिटवीन शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस बिटवीन मध्ये 1 पण इन्क्लूड नसतो आणि 11 पण इन्क्लूड नसतो. लक्षात ठेवा. बिटवीन 1 to 10.
1 घ्यायचा नाही, 1 घ्यायचा नाही, 11 घ्यायचा नाही. ओके, बिटवीन या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा. 2 4 6 8 10 हे इव्हन नंबर आहेत. कशामधले इव्हन नंबर आहेत? 1 आणि 11 मधले. प्रॉपर्टी काय तयार झाली? सेट A is the set of all x such that x is an even number between 1 to 11. या लाईनचा अर्थ आणि या सेटचा अर्थ एकच होतोय. मीन्स वी कन्वर्ट दिस सेट इनटू रूल मेथड. याचा अर्थ आपण रूल मेथड मध्ये हा सेट कन्वर्ट केलेला आहे. आणखी कोणत्या पद्धतीने लिहू शकतो बा हा सेट? आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. सेट A is the set of x such that x is equal to x is equal to 2n. x is equal to 2n. n काय? n belongs to natural numbers. n belongs to natural number and n is less than 10 पर्यंत less than equal to 5. आता हे बऱ्याच जणांना लवकर समजणार नाही. मी एकदा समजावून सांगतो, लगेच तुम्हाला समजेल. हा सेट मी आणखी एकदा रूल मेथडने लिहिला. ही सुद्धा रूल मेथड आहे, ही सुद्धा रूल मेथड आहे. दोन्ही रूल मेथड आहेत. कशा पद्धतीने लिहिले पहा. सेट A is the set of x such that x is equal to 2n. हे x म्हणजे काय आहे? 2n. 2n म्हणजे काय पहा. 2n 2n is equal to 2 into n काय सांगितलंय मी? n belongs to natural number. n हे नॅचरल नंबर्स आहेत. पुढून नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून. 2 1 2, 2 into 2, 2 2 4, 2 into 3, 2 3 6, 2 into 4, 2 4 8, 2 into 5, 2 5 10. काय सांगितलंय मी? n बिलोंग्स टू नॅचरल नंबर. हे नॅचरल नंबर्स घ्या. n च्या किमती काय घ्या? नॅचरल नंबर्स घ्या. पण कुठपर्यंत घ्या? n इज लेस दॅन इक्वल टू 5. n हा 5 लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे n ची किंमत 5 पर्यंतच घ्या. 5 च्या पुढे नको. लेस दॅन इक्वल टू 5. म्हणून आपण हा सेट अशा पद्धतीने लिहू शकतो. पुढे आणखी सरावाने ही गोष्ट तुमच्या आणखी लक्षात येईल की कशा पद्धतीने असे लिहू शकतो आपण. आणखी एक दोन एक्झाम्पल्स तसे घेतले की तुम्हाला समजेल. पहा या ठिकाणी पहा सेट B मला रूल मेथडने लिहायचं आहे. AEIOU लिस्ट मला करायची नाही. मी कसं लिहिणार? सेट B is the set of all x such that, याला such that म्हणायचं. वाचन करा कसं करायचं पहा. सेट B is the set of all x such that x is vowels in English alphabet. Vowels in English alphabet. मला वाटतं समजलं असेल. सेट बी मी रूल मेथडने कसा लिहिला याचा अर्थ आणि याचा अर्थ एकच होतोय का पहा. एकदा चेक करा. 4 9 16 एकदा चेक करा. 4 9 16 काय आहे? 4 9 16 4 9 16 काय? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. पूर्ण वर्ग संख्या आहे. कोणत्या आणि कोणत्या संख्येच्या मधले? पहा परफेक्ट स्क्वेअर नंबर. हा 2 चा स्क्वेअर आहे. हा 3 चा स्क्वेअर, हा 4 चा स्क्वेअर. म्हणजे 1 आणि 5 लिहू शकतो का आपण? येस 1 आणि 5 लिहू शकतो. Set C is the set of all x such that x is perfect square number. Perfect square number between 1 to 5. पहा या रूल मेथडच्या सेट C चा अर्थ सेट C चा अर्थ सेम आहे का? C is the 4 9 16. याला याचा अर्थ हा होतोय का पहा. सेट C is the set of all x such that x is perfect square number between 1 to 5. 1 to 5 मध्ये 1 घ्यायचा नाही, 5 घ्यायचा नाही. मध्ये कोणते राहिले? 2 3 4. 2 3 4 चे स्क्वेअर आहेत का? येस. 2 चा 4 3 चा 2 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर. हा सेट C आपण वेगळ्या पद्धतीने आणखी लिहू शकतो पहा. रूल मेथडने सेट C is the set of x such that x is equal to n square. x is equal to n square. आता n काय पहा. n belongs to natural numbers. n हे नॅचरल नंबर्स आहेत. पण कोणते नॅचरल नंबर्स आहेत? n is greater than. n कोणापेक्षा ग्रेटर आहे? n is greater than 1. n हा 1 पेक्षा ग्रेटर आहे. n is greater than 1 and less than. n कोणापेक्षा लेस आहे? n 5 पेक्षा लेस आहे. पहा मी रूल मेथडने लिहिला. परत एकदा वेगळ्या पद्धतीने रूल मेथड लिहिली. Set C is the set of all x such that x is equal to n square. x is equal to n square. पण n काय? n belongs to natural number. n ही नॅचरल नंबर आहे. कोणते नॅचरल नंबर आहेत?
n इज ग्रेटर दॅन 1, 1 पेक्षा ग्रेटर नंबर नॅचरल नंबर, या 1 पेक्षा ग्रेटर 2, कोणापेक्षा लेस 5 पेक्षा लेस म्हणजे 4 पर्यंतचे, 2 पासून 4 पर्यंतचे. एखाद्या विद्यार्थ्याला जर लेस दॅन इक्वल टू लिहायचं असेल, या ठिकाणी जर लेस दॅन इक्वल टू असं साइन द्यायचं असेल, या ठिकाणी एक रेष मार्का छोटीशी, इक्वल टू लिहायचं असेल तर इथं 5 घ्यायचं नाही, इथं काय घ्यायचं मग 4 घ्यायचं. पहा याचा अर्थ 4 याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ज्यावेळेस फक्त लेस दॅन लिहितो त्यावेळेस पुढचा अंक इन्क्लूड नसतो. या ठिकाणी पहा n इज ग्रेटर दॅन 1, याचा अर्थ 1 इन्क्लूड नाही. जर मला इथं साइन द्यायचं असेल की ग्रेटर दॅन इक्वल टू, तर इथं 1 लिहून चालणार नाही. इन्क्लूड असणारा नंबर कोणता इन्क्लूड आहे? 2 इन्क्लूड आहे. पहा म्हणून या ठिकाणी मी 2 घेणार, 2 चा आहे. म्हणून या ठिकाणी ग्रेटर दॅन इक्वल टू जर 2 लिहायचं, लेस दॅन इक्वल टू 4 लिहायचं. हे इक्वल टू चं जर साइन द्यायचं नसेल, फक्त लेस दॅन असं लिहायचं असेल, लेस दॅन, तर 5 पुरेसे आहे. n इज ग्रेटर दॅन इक्वल टू 2, n इज लेस दॅन 5, 5 पेक्षा लेस. ओके. आता सेट डी आहे. सेट डी आपल्याला रूल मेथडने लिहायचा आहे. सेट डी कसा लिहिणार? सेट डी इज इक्वल टू सेट ऑफ ऑल x such that x is later in the word listen. कोणत्या वर्ड मध्ये लेटर्स आहेत ते? लिसन, LISTEN, लिसन. अशा पद्धतीनं आपण हे सेट सगळे मी तुम्हाला लिस्टिंग मेथडचे रूल मेथड मध्ये करून दाखवले. आणखी एक असे 5-10 एक्झाम्पल्स पाहिले की तुमचं परफेक्ट होऊन जाईल कशा पद्धतीनं कन्व्हर्ट करायचंय. एक आणखी 1-2 एक्झाम्पल घेतो मी, जेणेकरून तुमची ती गोष्ट सेट लिस्टिंग मेथडचे रूल मेथडचे लिस्टिंग मेथड मध्ये तुम्हाला सेट्स करता येतील. आणि प्रॅक्टिस सेट डिटेल, प्रॅक्टिस सेट मध्ये डिटेल समजेल तुम्हाला. मी प्रॅक्टिस सेट ज्यावेळेस घेईल त्यावेळेस तुम्हाला ते डिटेल समजेल. आज आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करणार नाही, बेसिक घेणार आहे. तुम्ही आज काय करायचंय पहा, हे सेट्स तुम्हाला कन्व्हर्ट करता आले पाहिजे. आणखी काही सेट्स घेतो मी जे तुम्हाला कन्व्हर्ट करायला सोपे जातील. पहा सेट ए इज द सेट ऑफ 1, 3, 5, 7. काय करू शकता तुम्ही? कशा पद्धतीने करू शकता पहा. हाच तुम्हाला लगेच रूल मेथडने करून दाखवतो. पहा सेट ए इज द सेट ऑफ x such that x is an odd number, x is an odd number between 0 to 8, 0 to 8. याचा अर्थ आहे का? 1, 3, 5, 7. x is an odd number between 0 to 8. आणखी कोणत्या पद्धतीने लिहू शकतो याला रूल मेथडने? पहा सेट A is the set of x such that x is odd number, x is odd number. आणि x कसा आहे? x is odd number, x is greater than equal to 1. पहा खाली लिहितो मी, x is greater than equal to 1. पहा greater than equal to 1 म्हणजे 1 त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. less than equal to 7, less than equal to 7. अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. लक्षात घ्या कशा पद्धतीने लिहिले. आणखी पहा काही सेट्स लिहून दाखवतो लिस्टिंग मेथडने. सेट बी इज द सेट ऑफ 5, 10, 15, 20, 25. पहा हा सेट मला तर रूल मेथडने लिहायचा आहे. कशा पद्धतीने रूल मेथडने लिहिणार? हे काय तर मल्टिपल ऑफ 5 येते. 5 च्या पाड्यातील संख्या 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 25. 5 च्या पाड्यातील संख्या आहे. हा मला सेट रूल मेथडने लिहायचा आहे. कसा लिहिणार रूल मेथडने? मी पहा सेट बी इज द सेट ऑफ x such that x is a multiple of 5, x is a multiple of 5. x कसा आहे? x is less than equal to 25. पहा कशा पद्धतीने लिहिले मी रूल मेथडने. सेट b is the set of x such that x is multiple of 5. x हा 5 चे मल्टिपल आहे पण कुठपर्यंतचे? x is less than equal to 25, less than equal to 25. एखाद्याला जर वाटलं तर मला इक्वल टू चं साइन द्यायचं नाही, फक्त लेस देन लिहायचंय. लेस देन जर लिहायचं असेल तर 25 येणार नाही, कारण मग इन्क्लूड असणारी संख्या येते. या ठिकाणी 30 लिहावे लागेल. x is less than 30. मग हे उत्तर तुमचं बरोबर आहे. हाच आणखी वेगळ्या पद्धतीने कसा लिहू शकतो? सेट b is the set of x such that x is equal to 5 चे मल्टिपल आहे 5n. काय घ्यायचं? 5n. n काय? n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. n हे नॅचरल नंबर आहे. कुठपर्यंतचे?
n इज लेस दॅन इक्वल टू 5, लेस दॅन इक्वल टू काय घ्यावं लागेल 5. आता 5च काय घेतले पहा 5n, n च्या किमती नॅचरल नंबर टाकून पहा 5 into 1, 5 into 2, 5 into 3, 5 into 4, 5 into 5. काय आले पहा 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 3 जा 15, 5 4 जा 20, 5 5 जा 25. म्हणजे यांची व्हॅल्यू मला लास्ट किती घेता आली 5 घेता आली, कारण इथं 25 आहे. म्हणजेच n इज लेस दॅन इक्वल टू 5, लेस दॅन इक्वल टू 5. इथं जर फक्त लेस दॅन घ्यायचं असेल तर इथं काय घ्यावं लागेल 6 घ्यावं लागेल. ही गोष्ट समजून घ्या, लेस दॅन इक्वल टू 5 का आणि फक्त लेस दॅन असल्यावर 6 का. परत एकदा रिपीट व्हिडिओ पहा, समजून घ्या आणि कशा पद्धतीनं लिस्टिंग मेथडचे रूल मेथडचे लिस्टिंग मेथड मध्ये कन्वर्ट करायचे पाहून घ्या. उद्या आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ला स्टार्ट करू, त्यामध्ये तुम्हाला आणखी डिटेल समजेल. काही अडचण असेल तर फोन करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.